प्रभू येशू माझा देवा, जाऊ कुठे मी सोडून तुला. प्रभू येशू माझा देवा, जाऊ कुठे मी. माझी पापे गुण माझे अर्पितो मी तुझ्याकडे. माझी पापे गुण माझे अर्पितो मी तुझ्याकडे. प्रभू येशू माझा देवा, जाऊ कुठे मी सोडून तुला. प्रभू येशू माझा देवा, जाऊ माझे आजा यज्ञ माझे अर्पितो मी तुझ्याकडे. माझे आजा माझे अर्पितो मी तुझ्याकडे. परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करता येईल. पिता, जे वचन आज आम्ही वाचलेलं आहे, या जिवंत पवित्र वचनांच्या द्वारे तुझ्या मंडळीला तू आशीर्वाद दे. कारण स्वर्गात उतरणे जीवनाची भाकर तूच आहे. आकाश कृती नष्ट होती, पण परमेश्वरा तुझ्या वचनाचा कानावर उपकार रद्द होणार नाही. प्रभू धन्यवाद देतो आजच्या संदेशासाठी प्रभू येशूच्या नावात. हालेलुया, हालेलुया. आजचा सुंदर दिवस, सुंदर वेळ आपल्या देवाने आपल्याला दिला, त्यासाठी परमेश्वराचे आभार. आणि प्रभू येशूच्या नावात सगळ्यांचं स्वागत. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. मित्रांनो, दर समस्या सुटल्या म्हणजे बस, माझ्या घरात सर्व आशीर्वाद आले, चांगलं चाललं म्हणजे बस, मला त्याच्या पुढे काही नको. पण बायबल सांगतं की देवाने तुम्हाला यासाठी पाचन केली की तुम्हाला स्वर्गाचं जीवन मिळावं. येशू ख्रिस्त म्हणतो की पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलाय. योहान जेव्हा सुसमाचार देऊ लागला, त्यांनी पण ते सुसमाचार दिला, पश्चाताप करा, परमेश्वराचं राज्य जवळ आलंय. स्वर्गाचं राज्य, देवाचं राज्य जवळ आलं आहे. तर आम्हाला पश्चाताप करून परमेश्वराकडे वळण्याची गरज आहे. म्हणून आजचे वचन आपण वाचलं की आपण पश्चाताप केला पाहिजे आणि परमेश्वराच्या राज्याकडे आम्ही वळलो पाहिजे. देवाचं राज्य. आजार, दुःख, समस्या, अडचणी हे तुमच्या बरोबर सतत जात राहतील, कारण हे सांसारिक जीवन आहे. या जीवनामध्ये बिमार येणार, दुःख येणार, निराशा येणार, कष्ट येणार आहेत, अडचणी सतत तुमच्या सोबत राहतील. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्हाला आमचा उद्देश, आमची योजना आम्हाला समजली पाहिजे की मी देवाच्या राज्यासाठी पाचवलेला आहे. मला स्वर्गात जायचं, मला नरकात जायचा नाही, मला स्वर्ग पाहिजे, अनंतकाळचं जीवन. म्हणून प्रियानो, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात पश्चाताप केला पाहिजे, आपल्या पापांपासून तो फिरला पाहिजे आणि आपलं जीवन परमेश्वराला त्यांनी समर्पण केलं पाहिजे. यासाठी की तुम्हाला अनंतकाळचं जीवन मिळावं, देवाचं राज्य मिळावं. 70-80 वर्षानंतर हे जग तुम्हाला सोडायचं लागणार. तुमची किती पण इच्छा असले तर मला मरायचं नाही तरी तुम्ही मरणार आहात आणि एक दिवस या जगात तुम्हाला जग सोडावं लागणार आहे आणि पुढची जागा म्हणजे स्वर्ग किंवा नरक. स्वर्गात जायचं असेल तर प्रियानो तुम्हाला देवावर विश्वास ठेवून देवाच्या वचनाप्रमाणे आपलं जीवन समर्पण करायला लागेल. पश्चाताप करा. बायबल सांगतं की पश्चाताप करा, परमेश्वराचं राज्य तुम्हाला देव केलेलं आहे. देवाच्या राज्यात तुम्हाला नाही, मला स्वर्गात जायचं आहे. म्हणून आपलं जीवन आम्ही पश्चाताप केला पाहिजे, आपलं जीवन आम्ही बदललं पाहिजे. पश्चाताप काय तर आपण ज्या चुका करत आहोत त्या चुका आम्ही सोडल्या पाहिजे. प्रियानो, आम्ही ज्या मार्गाने जगत आहोत, ज्या चुकीच्या मार्गाने चालतो, चुकीचं वागतो, आम्ही आपला स्वभाव बदलला पाहिजे आणि परमेश्वराच्या राज्यासाठी आम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे. आम्ही आपण वचन वाचूया, लक्ष देऊन सगळेजण ऐकतील. जितक्यांवर मी प्रेम करतो, जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो. आता या ठिकाणी परमेश्वर जितक्यांवर प्रेम करतोय तितक्यांचा देव निषेध करून त्यांना काय करतो? शिक्षा करतो. तुम्ही देवाचे प्रिय लेकर आहात, तुम्ही देवाचे पुत्र आहेत की नाही? आम्ही परमेश्वराच्या वंशज आहोत, आम्ही देवाचे लेकर आहोत, आम्ही पित्याचे पुत्र आहोत, आमच्या परमेश्वराचे पुत्र आहोत. पण परमेश्वर म्हणतो जितक्यांवर मी प्रेम करतो त्यांचा निषेध करून त्यांना मी शिक्षा करतो. जर तुम्हाला शिक्षा होत असेल, तुमच्यावर अडचण येत असेल तर त्यात तुम्ही देवावर विश्वास करता. आमीन. म्हणून परमेश्वर म्हणतो की जितक्यांवर मी प्रेम करतो त्यांचा निषेध करून त्यांना मी शिक्षा करतो. म्हणून आस्था पालक, जर तुमच्याकडे अडचणी आहेत तर परमेश्वर म्हणतो आशा ठेवा आणि पश्चाताप करा. आम्हाला फिरायचं परमेश्वराच्या मार्गात,
आपल्या देवाजवळ यायचं आहे, पण नाही आपल्याला जिवंत परमेश्वराच्या मार्गात आपलं समर्पण करायचं आहे की प्रभू मी चुकलो, मला क्षमा कर, मला तुझ्या मार्गाने चालायचं आहे. आमेन. आणखीन एक वचन आपण वाचणार आहे, नीतिसूत्र अध्याय 3 वचन 12. सूत्र अध्याय 3 वचन 12 पासून करू. कारण जसा बाप हालेलुया, 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 हालेलुया. कारण जसा बाप कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर त्याच्यावर प्रीती करतो, ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो. जसा एखादा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो. कधी कधी मुलांना आपण शिक्षा करतो, आपण मुलांना ओरडतो, तो मुलांना आवडत नाही. आवडतं का? पण त्याचा उद्देश काय की त्याचं भलं, त्याच्या चांगल्यासाठी तुम्ही त्यांना ओरडता. आपल्या मनात त्याचं वाईट विचार आहेत का मुलांसाठी? नाही, आपल्या मुलांचं चांगलं झालं पाहिजे. प्रत्येक आई वडिलांचा इच्छा असते, विचार असते, म्हणून आई वडील ओरडतात, फटके मारतात. का? ते तुमच्यावर आणि तुमच्यावर प्रेम करतात. जे आई वडील जे ओरडतात तुमच्यावर किंवा तुम्हाला शिक्षा करतात, तर त्यांचा उद्देश आहे की तुमचं चांगलं व्हावं. तुम्ही आपल्या मुलांना ओरडता किंवा शिक्षा करता तर तुम्ही चांगल्यासाठी करता. तसंच स्वर्गाचा आमचा बाप आहे, स्वर्गाचा आमचा परमेश्वर आहे, ज्याचे आम्ही आवडते पुत्र आहोत, ज्याचे आम्ही आवडती लेकर आहोत, जे आपल्याला प्रेम करतो. म्हणून जसा बाप आपल्या ज्या मुलावर प्रेम करतो त्याला तो शिक्षा करतो, तसा तुमचा स्वर्गीय बाप पण तुम्हाला शिक्षा करतो. ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करतो तो मनुष्य धन्य होय. हालेलुया. यासाठी का मी देवाकडून शिकावं. ज्याला ज्ञान प्राप्त होतो, तो जो शुद्ध मनुष्य होतो तो धन्य आहे. तर आम्हाला देवामध्ये ज्ञानी बनायचं आहे, शुद्ध बनायचं आहे, समजदार नाही आमचं काम आम्हाला करायचं आहे. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आणखीन एक वचन आपण वाचूया, इब्री लोकासपत्र अध्याय 12 वचन 6. कारण ज्याच्यावर ऐका, कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करतो. ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करीतो. प्रियानो, देवाजवळ येणाऱ्यांनो, जर तुम्हाला अडचण येतात, जर तुम्ही चुकता, देव तुम्हाला समस्या देतो, त्याचा अर्थ की देव तुमच्यावर प्रेम करतो. जर तुम्हाला देव फटका मारतो, कधी कधी बघा तुम्ही आजारी पडता, अडचणीत येता, पण परमेश्वराचं तुमच्यावर प्रेम आहे. जर तुम्हाला शिक्षा नाही झाली तर तुम्ही सुसाट त्या चुकीच्या मार्गाने निघून जा. हालेलुया. पण परमेश्वर ज्याच्यावर प्रेम करतो त्याला शिक्षा करतो. आणि बाकीचे बघा, कधी कधी काही लोक प्रार्थना देतात, पण व्यभिचार, मूर्तीपूजा, दुनिया सगळं पाप करतात, तरी त्यांच्यावर अडचण येत नाही, तरी ते परीक्षेत पडत नाही. का? ते फक्त परीक्षेत पडत नाही का? कारण देव त्यांच्यावर प्रेम नाही करत. प्रेज लॉर्ड. ते पाप करत सुटतात, पण ते नंतर आम्हाला काय होत नाही, आम्ही बरोबर आहोत. हालेलुया. पण बायबल सांगतं की देव पापाचा द्वेष करतो, पाप्यांचा नाही. देवाला पाप नाही आवडत, तुम्ही देवाला आवडता. हालेलुया. आपण परमेश्वराला आवडतो, पण आपल्यातलं पाप देवाला आवडतं का? देव पापाला मारण्यासाठी नाही, पापाचा नाश करण्यासाठी आहे. जे तुमच्यातलं माझ्यातलं पाप आहे ते देवाला नाही पाहिजे. देव सांगतो तुमच्यातलं पाप मी नष्ट करेन. देव तुमच्यातलं पाप नष्ट करतो. देवाची इच्छा की तुमच्यातलं पाप निघून जाऊ. तुम्ही देवाला आवडता, म्हणून प्रियानो, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करत आहे. जर तुमच्यावर समस्या आहेत तर त्यात विश्वासात टिकून राहा. परमेश्वराचं प्रेम तुमच्यावर. पण प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्हाला देवावर विश्वास घेऊन आपल्या पापांचा पश्चाताप केला पाहिजे. आपण वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे आणि देवाच्या परम सत्तेमध्ये, परमेश्वराच्या सत्यात आम्ही चालण्यासाठी आपलं जीवन येशू ख्रिस्ताला समर्पण केलं पाहिजे. तरच तुम्ही आशीर्वादित व्हाल. आमेन. नंतर बायबल सांगतो की जो पाप करतो आणि लपवतो तो स्वतःला फसवतो, स्वतःला धोका देतो. तर स्वतः आम्ही पश्चाताप केला पाहिजे ख्रिस्तापुढं, आपल्या चुकीच्या वागण्यापासून, चुकीच्या बोलण्यापासून, चुकीच्या कामांपासून. आता पाप काय सांगायचं तुम्हाला? काय लोकांना पाप म्हणजे काय? प्रेज लॉर्ड. शिवे देतात ते पण पाप आहे, खोटं बोलतात तरी पाप आहे, चोरी करतात तरी पाप आहे, मूर्तीपूजा करतात तरी पाप आहे, लबाडी करता, व्यभिचार करता ते पाप आहे, राग करता, चिडचिड करता, हेवा करता, एकमेकाची चाळी करता, हे सगळं पाप आहे. आता पापाची व्याख्या काय सांगू? जे वाईट आहे, हालेलुया,
जे वाईट आहे, जे चुकीचं आहे त्याला पाप सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर त्या पापांपासून आम्हाला बाहेर यायचं आहे. येशू तुम्हाला पापांची क्षमा करू. आमेन. आणि देवाचं राज्य तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वर दिलं आहे. म्हणून एक पापी व्यक्तीला वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला आणि तो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभ मरण पावला. त्याला शिक्षा तुमच्या आणि माझ्या पापांची झाली. तो तुमच्या आणि माझ्या पापांकरता वधस्तंभ मारला गेला, जाळला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत उठला. जो विश्वास ठेवतो त्याला तो पाप क्षमा करेल. जर तुमचे पाप तुम्ही पदरी घेता तर तो विश्वसनीय परमेश्वर आहे, तुमच्या अपराधांना क्षमा करेल. आणि येशूचं रक्त तुम्हाला तुमच्या पापांपासून शुद्ध करेल. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की प्रभू जवळ या. तो म्हणतो माझ्या जवळ या, माझा अनुभव घ्या मी किती चांगला आहे. तर देव प्रेमळ आहे, देव प्रीती आहे. ख्रिस्ताजवळ या, आपल्या पापाचा पश्चाताप करा. पहा, देव तुम्हाला नवीन जीवन जगण्यासाठी नवीन मार्ग देईल. येशू ख्रिस्ताच्या मार्गाने चला. येशूचा मार्ग, सत्य, जीवन मीच आहे आणि माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणी स्वर्गात पित्याकडे जाणार नाही. तर येशू जवळ या. देव तुमच्या पापांचा तुम्हाला क्षमा करेल जर तुम्ही पश्चाताप केला. प्रभू म्हणतो पश्चाताप करा, माझ्याकडे वळा, मी दारात उभा आहे, मी दार ठोकीत आहे. जर देवाची वचन ऐकून जर तुम्ही वळला तर नक्कीच परमेश्वर तुमच्या बरोबर येईल, तुमच्या घरात, तुमच्या जीवनात येईल आणि तुमच्या बरोबर जेवेल आणि तुमच्या बरोबर खाईल आणि पिईल. आमीन. हालेलुया. आता लास्ट वचन आपण वाचणार आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आमीन. काढूया आपण पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 1 आणि वचन. पहिलं पत्र अध्याय 1 वचन 15. तर तुम्हाला पाचारण करणारा, बघा, तर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे. बघा, आपलं जीवन आम्ही पवित्रतेत आणलं पाहिजे. आमच्या जर वेल आहे, एकदम ना तुम्ही बदलू शकत, परंतु टप्प्याटप्प्यात प्रभूच्या मार्गाने तुम्हाला आपलं जीवन परिवर्तन करायचं, बदलायचं. आपलं मन, आपले विचार आपल्याला बदलायचे आहेत. म्हणून जसा तो तर तुम्हास सॉरी परत एकदा तर तुम्हास तर तुम्हास पाचारण करणारा, तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे, जसा पवित्र आहे तसे तुम्ही हे सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. पवित्र व्हा. जसा तुम्हाला पाचारण करणारा देव पवित्र आहे, तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात म्हणजे तुमच्या वागण्यात तुम्ही कसे असा, जे तुम्ही आचरण करता, जे तुम्ही वागता तर कसे असा, पवित्र असा. तुम्हाला बोलवणारा कसा आहे, तुम्हाला पाचारण करणारा कसा आहे, पवित्र आहे. आमचा देव पवित्र आहे, परमेश्वर पवित्र आहे. पण जसं तुमचा पाचवणारा पवित्र आहे तसे तुम्ही कसे व्हा, पवित्र असा. कारण जसा शास्त्रलेख आहे, कारण असा शास्त्रलेख आहे, तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. परमेश्वर म्हणतो असा शास्त्रलेख आहे की मी पवित्र आहे, म्हणून तुम्ही सर्व काय व्हा, पवित्र व्हा. पवित्र होण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला पाचारण दिलेला आहे. जो तोंड देखला, जो तोंड देखला न्याय करीत नाही, जो तोंड देखला न्याय करत नाही, तर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करतो त्याला जर तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तोंड पाहून कोणाचा न्याय करत नाही, लक्षात ठेवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे, ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे तो काय करतो, न्याय करतो. आपण माणसाचं तोंड बघितलं, किती भाऊ चांगला असेल, आम्ही तोंड पाहून सांगतो, पण त्याचं काम नाही पाहत की त्याचं मन कसं आहे. पण परमेश्वर अंतःकरण पाहणारा देव आहे. परमेश्वर मनाच्या गोष्टी पाहणारा देव. तुम्ही किती नम्र आहात ते तुमच्या मनातून ओळखलं जातं. पण परमेश्वर कसा पाहतो, माणूस बाहेरचा स्वभाव पाहतो, म्हणून मनुष्य बाहेरचं स्वरूप पाहतो, पण परमेश्वर अंतःकरण पाहणारा देव आहे. म्हणून परमेश्वर तोंड पाहून न्याय करत नाही, तर त्याच्या कर्माप्रमाणे न्याय करतो. त्याला जर तुम्ही पिता म्हणून, आज त्या परमेश्वराला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता तर त्याला आपल्या प्रवासाच्या काळात त्याला आपल्या प्रवासाच्या काळात येऊनच वागा. माझ्या प्रियांनो, आम्हाला परमेश्वराचं भय धरायला शिकलं पाहिजे. जर आम्ही त्याला अब्बा पिता हाक मारतो तर आपल्या चालचलण्यात, आपल्या चालणीमध्ये, आपल्या वागण्यामध्ये आपण जे जीवन जगत आहोत आपल्या जीवनामध्ये त्याला भिवूनच वागलं पाहिजे. त्याचे कॅमेरा तुमच्यावर आणि माझ्यावरच नाही, पण सर्व जगावर परमेश्वराचे कॅमेरे लागलेले आहेत. सर्व मनुष्यावर, प्रत्येक व्यक्तीला
न्याय द्यायचा, प्रत्येक व्यक्तीला हिशोब द्यायचा. परमेश्वर प्रत्येक व्यक्तीचा न्याय करणार आहे. म्हणून आपल्या वागण्यामध्ये भिवूनच वागा. जगाला बघून वागू नका. प्रेज लॉर्ड. न्याय जग नाही करणार, देव करणार आहे. आमीन. न्याय कोण करणार आहे? परमेश्वर. तुमचा शेजारी करणार आहे का? तुमचा काका मामा नातेवाईक न्याय तुमचा करणार आहे का? देव करणार आहे. सर्व मनुष्य जातीचा न्याय येशू करणार आहे. म्हणून आपल्या प्रवासाच्या काळात कसं वागलं पाहिजे? भिवूनच वागलं पाहिजे. काही करताना विचार केला पाहिजे. काही कृती करताना, काही गोष्टी करताना विचार केला पाहिजे. शेजाऱ्याला घाबरून किंवा नातेवाईकांना घाबरून काय करू नका चुकीचं. ते नाही तुमचा हिशोब द्यायला, तुम्हाला तुमच्या कामाचा हिशोब द्यायचा. तो करतो पाप म्हणून मी पण करू काय? तू चुकीचं वागतो म्हणून मी पण चुकीचं वागू काय? त्याचा हिशोब त्याला द्या, तुमचा हिशोब तुम्हाला द्यायचा आहे. म्हणून प्रियानो, आपल्या प्रवासाच्या काळात कसे वागा? भिवूनच वागा. जर तुम्ही परमेश्वर म्हणून त्याला हात मारता तर. कारण वाडवडिलांच्या वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वाडवडिलांच्या ज्या परंपरा आणि रीतिरिवाज, वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रूपे अशा नासवंत वस्तूनी नाही तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झालेले आहात. जे देवावर विश्वास करतात. ऐका, नासवंत वस्तू सोन्या रुपयाने किंवा वाडवडिलांच्या आलेल्या परंपराने तुम्ही रीतिरिवाजाने मुक्त झालेलं नाही. जिवंत मेमण्याचं रक्त, जिवंत कोकऱ्याचं रक्त, येशूचा पवित्र निर्दोष निष्कलंक रक्ताच्या द्वारे तुमची आणि माझी सुटका झालेली आहे. हालेलुया. आजपर्यंत या जगामध्ये कुठल्याच गोष्टी उद्धार होत नाही. एकच उद्धार आणि तारण देणारा येशूचं रक्त आहे. ज्याचं निर्दोष रक्त वाहलं ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुमची खंडणी भरलेली आहे. त्याच्या रक्ताने तुम्ही उद्धार पावलेले आहात. आमीन.